दक्षिण मुंबईमध्ये ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यामध्ये थेट लढत आहे। शिवाय उत्तर मुंबईमध्ये ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे। दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिंदे गटाचे राहुल शेवाळे तर ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे। ईशान्य मुंबईमध्ये ठाकरे गटाचे संजय दिना पाटील तर भाजपाचे मिहिर कोटेचा यांच्यामध्ये लढत आहे। उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपाचे उज्ज्वल निकम तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यामध्ये लढत होणार आहे। उत्तर मुंबईमध्ये भाजपचे पियुष गोयल तर काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यामध्ये सामना आहे। कल्याणमध्ये शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे तर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर अशी लढत बघायला मिळणार आहे। ठाण्यात शिंदे गटाचे नरेश मस्के तर ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्यामध्ये लक्षवेधी लढत होईल। नाशिकमध्ये शिंदे गटाचे हेमंत गोडसे तर ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये काटेकी टक्कर बघायला मिळेल। मुंबईमध्ये मराठीसह इतर समाजाचं प्राबल्य आहे आणि त्यामुळे मराठी समाजासह इतर समाजाची मतं कुणाच्या पारड्यात पडणार यावर विजयाचं गणित अवलंबून असल्याचं मानलं जातंय। कोणत्या मतदारसंघात कोणत्या समाजाची किती टक्केवारी आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात। अमोल कीर्तीकर वर्सेस रवींद्र वायकर अशी लढत ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी मराठी समाजाची 12% नागरिक आहेत तर गुजराती समाजाचे 20%। जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम मध्ये 21% मुस्लिम समाज आहे। संख्या 3,18,000 आहे तर 7% उत्तर भारतीय आहेत। जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा या ठिकाणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये 3% दक्षिण भारतीय आहे तर 35% ख्रिश्चन आहेत। मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मराठी भाषिकांची टक्केवारी 40% तर गुजराती भाषिक हे 18% आहेत। वरई, शिवडी, भायखळा, मलबार, मुंबादेवी आणि कुलाबा या ठिकाणी 22% मुस्लिम समाज तर 11% उत्तर भारतीय समाज आहे। याशिवाय मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये 5% दक्षिण भारतीय तर 2% ख्रिश्चन समाज आहे। मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये 34% मराठी भाषिक तर 10% गुजराती समाज असल्याचं कळतंय। यामध्ये विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम आणि कलिना या भागाचा समावेश आहे।